महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत संवेदनशील आणि अनपेक्षित वळणावर आहे. कधी कोणाची युती होईल आणि कधी कोणाच्या पक्षात अंतर्गत कलह माजेल याचा नेम उरलेला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवार गटामध्ये एका मोठ्या अंतर्गत धुसफुशीची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री पार पडलेल्या एका गुप्त बैठकीमुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीचे पडसाद थेट उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उमटले असून तिथे अक्षरशः हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यात जी बैठक झाली त्या बैठकीची माहिती सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना नव्हती. त्यामुळे पक्षात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतो. हेच राजकारण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते ती मंगळवारी रात्री घडलेल्या एका गुप्त घडामोडीने. मुंबईतील मुख्यमंत्र्याचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री एक महत्वाची आणि गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. पण या बैठकीतील सर्वात धक्कादायक आणि राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे या बैठकीला शरद पवार यांच्या गटाचे खंबीर नेते जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. महायुतीचे नेते आणि विरोधी गटातील शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटील यांच्यात झालेली ही संयुक्त गुप्त बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते. मात्र या बैठकीची जी सर्वात मोठी आणि धक्कादायक बाजू समोर आली ती म्हणजे या अत्यंत महत्वाच्या बैठकीबाबत चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलं होतं. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वालाच या गुप्त बैठकीची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती आणि याच गोष्टीमुळे आता पक्षात अंतर्गत वादाची मोठी ठिणगी पडली आहे. मंगळवारी रात्री वर्षावर ही गुप्त बैठक पार पडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद अवघ्या काही तासातच म्हणजे बुधवारी दुपारी पाहायला मिळाले. बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक तातडीची आणि अत्यंत महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला स्वतः पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री अनिल पाटील आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रमुख नेते उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासू माहितीनुसार या बैठकीची सुरुवात होताच वातावरण प्रचंड तापलं. देवगिरीवरील या बैठकीत एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा घडला. पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी अत्यंत तीव्र आणि कडक शब्दामध्ये मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीबाबत सुनील तटकरे यांना विचारणा केली. सुनेत्रा पवार यांनी थेट रोखठोक सवाल उपस्थित करत विचारलं की जर मुख्यमंत्र्यांना पक्षाला कोणताही राजकीय संदेश द्यायचा होता किंवा काही महत्वाची राजकीय चर्चा करायची होती तर पक्षाच्या प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून मला या बैठकीबाबत आधी कल्पना का देण्यात आली नाही. सुनेत्रा पवार यांच्या या थेट आणि आक्रमक प्रश्नामुळे बैठकीत उपस्थित असलेले इतर नेतेही अवाक झाले आणि काही काळासाठी संपूर्ण बैठकीत प्रचंड शांतता पसरली होती. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर आणि सुनेत्रा पवार यांच्या रोखठोक प्रश्नांवर स्पष्टीकरण देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील तटकरे यांनी सांगितलं की आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यात एक अत्यंत महत्वाचे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या महत्वाच्या विधेयकाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या नवीन राजकीय घडामोडींचा आणि महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही वेगळा किंवा चुकीचा राजकीय अर्थ काढू नये याच एकमेव उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीमागे कोणताही वेगळा राजकीय हेतू नव्हता असं स्पष्टीकरण तटकरे यांनी दिलं. मात्र सुनील तटकरे यांच्या या स्पष्टीकरणानंतरही सुनेत्रा पवार यांचं समाधान झालं नाही. त्यांनी पुन्हा एकदा तटकरेंना धारेवर धरत विचारलं की जर मुख्यमंत्र्यांकडून असा कोणताही संदेश द्यायचा होता तर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला म्हणजेच अध्यक्षाला याची पूर्वकल्पना का दिली गेली नाही. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सगळं काही आलबेल नाही हे स्पष्टपणे समोर येत आहे आणि पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. या संपूर्ण वादाला गेल्या 5 दिवसात घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे ज्यावरून पक्षात आधीपासूनच वाद धुमसत असल्याचे संकेत मिळतात. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांची एक यादी सादर करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे निवडणूक आयोगाला दिलेल्या या अधिकृत यादीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं समाविष्ट नव्हती.
पक्षाच्या एवढ्या मोठ्या नेत्यांची नावं निवडणूक आयोगाच्या यादीत नसणं हीच मुळात एक मोठी संशयास्पद बाब मानली जाते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतील या मोठ्या गोंधळामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर मोठी खडाजंगी आणि नाराजी सुरू असल्याचं बोललं जात होतं. त्यातच पक्षाच्या एक ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर असल्याचं सांगून त्यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून याच मुद्द्यावर पक्षात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं आणि नेते एकमेकांकडे संशयाने पाहत होते. ही पार्श्वभूमी आधीच असताना त्यात मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या गुप्त बैठकीने आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. निवडणूक आयोगाच्या यादीतील वाद, सुनेत्रा पवारांना पाठवलेली नोटीस आणि त्यानंतर पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना अंधारात ठेवून विरोधी गटाच्या नेत्यांसोबत केलेली गुप्त बैठक, या तिन्ही मुद्द्यांमुळे आता देवगिरीवर झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या सगळ्या बातम्या बाहेर आल्यानंतर आज सकाळी सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही गैरसमज किंवा अविश्वास नाही. पक्षात सुरू असलेल्या सर्व चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यासोबत आमची कोणतीही भेट झालेली नाही. सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवल्याची चर्चा खोटी आहे. आमच्यात खूप चांगलं ट्युनिंग आहे आणि आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती देतो. जेव्हा राजकीय बैठका असतात तेव्हा त्यांना त्याची पूर्ण कल्पना असते. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक भेट राजकीय असतेच असं नाही. मतदारसंघातील कामासाठीही भेटावं लागतं. मला 40 वर्षांचा राजकीय अनुभव असून राजशिष्टाचार चांगला माहिती आहे. अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, मात्र त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला समर्थन देणं म्हणजे एनडीए सोबत जाणं असं त्याचा अर्थ होत नाही. रविवारी मी, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला जाणार आहोत. तिथे सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत काय उत्तर द्यायचं याचा अंतिम निर्णय घेता येईल असं देखील त्यांनी सांगितलंय. एकंदरीत पाहता या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारण आता अत्यंत गुंतागुंतीचं आणि स्फोटक बनलंय. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लागलेली ही वादाची ठिणगी पक्षाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात झालेल्या या संयुक्त बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह आगामी अधिवेशनातील रणनीतीवर खरोखरच फक्त विधेयकाबाबत चर्चा झाली की यामागे काही वेगळीच राजकीय खिचडी शिजते आहे, याबद्दल आता राजकीय तज्ञांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना अशा प्रकारे बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असल्यामुळे आगामी काळात पक्षातील हा अंतर्गत कलह आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्राम्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या अंतर्गत धुसफुशीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुनील तटकरे यांनी दिलेलं स्पष्टीकरण योग्य आहे की सुनेत्रा पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.